एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 18 किलोमीटर प्रति तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 8 किलोमीटर प्रति तास असेल तर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती? आता बघा, एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने दिलेला आहे. बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजे u + v दिलेला आहे 18, ठीक आहे. आणि विरुद्ध दिशेने म्हणजे u - v दिलेला आहे 8. आपल्याला काय काढायला लावलं? बोटीचा स्थिर पाण्यातील वेग म्हणजे u काढायला लावला आहे, ठीक आहे. कधी पण u जर काढायला लावला तर काय होईल? u + v अधिक u - v भागेला 2, ठीक आहे. म्हणजे 18 अधिक 2 18 अधिक 8 भागेला 2, ठीक आहे. 18 आणि 8 किती होते? 26 म्हणजे 26 भागेला 2 किती झाले? 13 किलोमीटर प्रति तास, ठीक आहे. आता याच्यात बघा, एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 25 किलोमीटर आहे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 11 किलोमीटर आहे. तर प्रवाहाचा वेग विचारला आहे. आता इथे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग विचारला, इथे प्रवाहाचा वेग विचारला. म्हणजे इथे u + v बघा, प्रवाहाच्या दिशेने वेग किती दिलेला आहे? 25. u - v प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11, ठीक आहे. काय काढायला लावलं आहे? v, ठीक आहे. आता v कसं काढतात? v बरोबर u + v वजा u - v भागेला 2, ठीक आहे. आता u + v आहे 25, u - v आहे 11, ठीक आहे. दोघांची करायची वजाबाकी भागेला 2 किती होते? 5 मधून 1 गेला 4 राहिला, 2 मधून 1 गेला 1 भागेला 2 म्हणजे 2 × 7 = 14 किती आले? 7 किलोमीटर प्रति तास. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. थँक्यू.